मैत्रिणींनो, 10 दिवसाचा मोठा सण पार पडलेला आहे आणि या सणाच्या गडबडीत ना आपल्याला आपल्या घरातल्या बारीक-सारीक गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायला वेळ नसतो. एवढं आपण त्या सणामध्ये बिझी असतो. म्हणजेच बऱ्याचशा वस्तू जागच्या जागी गेलेल्या नसतात. जिथे हात पोचेल तिथे त्या पडलेल्या असतात आणि सण झाल्यानंतर आपण जेव्हा फ्री होतो तेव्हा लक्षात येतं, की अरे बापरे! माझ्या घरामध्ये केवढा पसारा झालेला आहे आणि आता कुठून सुरुवात करायची? तुमच्याही बाबतीत जर असंच होत असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हे असं अस्ताव्यस्त झालेलं घर कसं आवरायचं? तर सगळ्यात आधी मी सुरुवात केली ती म्हणजे या सणासाठी बाहेर काढलेलं जे काही डेकोरेशनचं सामान होतं, ते सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवायचं. माझ्याकडे गौरी देखील असतात, त्यामुळे खूप सामान होतं माझ्याकडे. गौरींचे मुखवटे किंवा त्यांची बॉडी सांभाळून ठेवणं हे फार अवघड काम असतं, कारण ते आपल्याला वर्षभर सांभाळायचं असतं. त्यामुळे गौरी उठल्या की ते सामान मी आधीच सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवून दिलं. पण गणपती बाप्पा गेल्यानंतर जे काही राहिलेलं सामान होतं, ते असं व्यवस्थित बॉक्समध्ये मी भरून ठेवलं. हे सामान मला आता डायरेक्ट पुढच्या वर्षी लागणार आहे, त्यामुळे टेप लावून व्यवस्थित पॅक केलं आणि जिथे सारखं कोणी हात लावायला जाणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवून दिलं. यानंतर आवरायला घेतली ती म्हणजे बेडरूम आणि बेडरूममध्ये अस्ताव्यस्त पडलेले सगळे कपडे. या 10 दिवसात रोजच्या कपड्यांव्यतिरिक्त नवीन असे कितीतरी कपडे बाहेर आले, जे अजून बाहेरच लोळत होते. बरं, यातले बरेचसे कपडे एक-एकदा वापरलेले होते, त्यामुळे ते धुवायचे नव्हते, पण डायरेक्ट कपाटातही ठेवता येत नव्हते. कारण त्यांना ऊन दाखवायचं बाकी होतं. तसेच कपाटात ठेवले तर थोडाफार घामाचा किंवा आपण परफ्यूम लावलेला असतो त्याचा कुबट वास येत राहतो. तर आता मस्त बाहेर ऊन पडलं होतं म्हटल्यावरती त्याचा फायदा तर घेतलाच पाहिजे. त्यामुळे असे कपडे मस्तपैकी बाहेर उन्हात सुकत टाकले. असे हे फॅन्सी ड्रेस जास्त वेळ सुद्धा उन्हात ठेवायचे नाहीत, नाहीतर त्याची शाईन निघून जाते. 1 ते 2 तासांचं ऊन या कपड्यांसाठी पुरेसं होतं. 2 तासांनी व्यवस्थित घडी घालून जिथल्या तिथे कपाटात व्यवस्थित ठेवून दिले. आणि जे कपडे धुवायचे होते ते देखील लगेच सेपरेट करून मशीनमध्ये टाकले. आता बाहेर पसरलेले सगळे कपडे व्यवस्थित ठेवले, पण वॉर्डरोबचं काय? वॉर्डरोब देखील मेसी झाला होता. कारण एखादा कपडा घ्यायचा, तो तसाच कोंबायचा आणि मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्यामुळे हा वॉर्डरोब देखील मेसी झाला होता. त्यामुळे वॉर्डरोबमध्ये असे जे काही कोंबून ठेवलेले कपडे होते ना, ते सगळे बाहेर काढले. आणि अगदी व्यवस्थित एक-एक कपडा घडी घालून ठेवला. वॉर्डरोबमधले आपले नवीन कपडे जर व्यवस्थित घडी घालून जर स्टोअर केले नाहीत ना, तर त्या कपड्यांचा जो नवापणा असतो ना, तो सगळा निघून जातो. आणि फार लवकर आपले कपडे जुने दिसायला लागतात आणि मग आपल्याला ती घालायची इच्छा होत नाही. वॉर्डरोबसाठी बाजारात खूप महागडे ऑर्गनायझर्स मिळतात, तर त्याऐवजी काही DIY ऑर्गनायझर्स मी तुमच्याबरोबर शेअर केले होते. तुम्ही जर ते अजून पाहिले नसतील, तर मी त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अगदी स्वस्तात मस्त आपले कपडे वॉर्डरोबमध्ये या ऑर्गनायझर्स थ्रू ऑर्गनाइज होतात. वॉर्डरोब व्यवस्थित आवरून घेतला की नंतर डस्टिंग करून घेतलं. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बेड. अगदी बारीक धूळ बसलेली असते, जी आपल्या डोळ्यांना देखील दिसत नाही. त्यामुळे असं व्हॅक्युमिंग करून घेतलं आणि अगदी गादी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि मस्तपैकी बेडशीट अंथरलं. म्हणजे पुन्हा मला हे सगळं घर आवरताना कधी कंटाळा आला, तर थोडा वेळ रिलॅक्स करता येईल. यानंतर लिव्हिंग रूम म्हणजे हॉल आवरायला घेतला. याआधी माझ्याकडे जास्त फर्निचर नव्हतं, त्यामुळे मला जास्त डस्टिंग करावं लागायचं नाही. पण आता फर्निचर केल्यापासून हे मात्र एक काम माझं वाढलं, की डस्टिंगमध्ये माझा खूप वेळ जातो आणि वरचेवर ते डस्टिंग करावं लागतं. तर यासाठी मी असा मायक्रोफायबरचा हँड ग्लोव्हजच वापरते, ज्यामुळे हे डस्टिंग फार इझी होऊन जातं. फक्त हात फिरवायचा आणि सगळं स्वच्छ होऊन जातं. गणपतीपूर्वीच मी माझा सोफा व्यवस्थित स्वच्छ केला होता. आता एवढा खराब झाला नाहीये, पण काही थोडीशी अशी धूळ असते जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. तर अशी धूळ स्वच्छ करण्यासाठी मी वापरणार आहे अगारोचा हा बेड सोफा व्हॅक्यूम क्लीनर. फ्लॅट सर्फेसेस जसं की गादी, बेडशीट, पिलो, ब्लँकेट्स आणि सोफा या सगळ्यांसाठी अत्यंत उत्तम असा हा व्हॅक्यूम क्लीनर आहे. यामध्ये अशी सायक्लॉनिक टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे अगदी फास्ट स्पीडमध्ये एअर आणि डस्ट सक केली जाते. यामध्ये असलेल्या UV लाईट्स डिसइन्फेक्ट्स बॅक्टेरिया अँड व्हायरस, ज्यामुळे आपला सरफेस सुपर क्लीन होतो. हाय एफिशियन्सीसाठी 400 वॅटची मोटर सुद्धा वापरलेली आहे. हेपा फिल्टर्स असल्यामुळे बॅक्टेरिया किंवा डस्ट पुन्हा एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज केली जात नाही. तर आता तुम्ही बघू शकता, मी अगदी थोडंफारच क्लीनिंग केलेलं आहे, पण तरी देखील यामधून किती धूळ जमा झालेली आहे ते. आणि ही धूळ अशी आहे जी सहजासहजी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण एवढी सगळी धूळ या फ्लॅट सर्फेसेस वरती साठलेली असते.
सोफा तर स्वच्छ दिसत होता, पण तरी देखील एवढी धूळ त्यातून निघाली, आय कांट इमॅजिन. यूज करायला देखील हा व्हॅक्यूम क्लीनर अतिशय ईझी आहे. एक छानसा हँडल दिलेला आहे. त्याचबरोबर इथे पॉवर बटन आणि समोरचा जो डस्ट टँक आहे तो रिमूव्ह करण्यासाठी एक बटन दिलेलं आहे. यामध्ये हेपा फिल्टर्स आहेत, ज्यामुळे कलेक्ट झालेली डस्ट पुन्हा रिलीज होत नाही. इझी मूव्हमेंटसाठी याच्या बेसला व्हील्स दिलेले आहेत. त्याचबरोबर यूव्ही लाईट असल्यामुळे व्यवस्थित स्टरिलायझेशन होते. अगारोचा हा बेड व्हॅक्यूम क्लीनर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेकआउट करा. यानंतर सगळ्यात शेवटी आवरलं ते म्हणजे माझं किचन. कारण की किचन आवरण्यासाठी खूप जास्त वेळ जाणार होता. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आता सणासाठी लागणारी जी काही तांब्या पितळेची भांडी होती ती स्वच्छ करून घेतली. आधी मी एकदा घासून घेतली होती, पण तरीही त्याच्यावरती तेलकटपणा होताच. मग त्यासाठी आता लिंबू आणि मीठ वापरलं आणि त्याने व्यवस्थित ही तांब्याची भांडी स्वच्छ करून घेतली. याच्यावरचा तेलकट थर लिंबू मिठामुळे लगेच निघतो आणि भांडी मस्त अशी चकाचक होतात. गौरीसमोर फराळ मांडण्यासाठी ही काही नवीन क्रॉकरी मी विकत घेतली होती. आमच्या शेजारच्या लोकल मार्केटमधूनच घेतली होती. त्यामुळे याची लिंक तर मी काही देऊ शकत नाही. पण अगदी मस्त भांडी आहे ती. म्हणजे डिशवॉशर सेफ सुद्धा आहेत आणि मायक्रोवेव्ह सेफ सुद्धा आहेत. मस्त शाईन आहे या भांड्यांवरती, ज्यामुळे ती माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये ठेवल्यावर अगदी छान दिसतील. तर ही भांडी देखील स्वच्छ धुवून पुसून माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये व्यवस्थित मांडून घेतली. अजूनही माझ्या किचनचे बरेचसे कॅबिनेट्स रिकामेच आहेत. मला ते अजून ऑर्गनाइज करायचे आहेत. त्यामुळे काय झालं ना, की जे रिकामे कॅबिनेट आहेत ना, तिथे अशा पद्धतीने वस्तू अशाच ठेवल्या गेल्या, जेणेकरून त्या हाताशी याव्यात. पण त्यामुळे या अशा कॅबिनेट्समध्ये पसारा मात्र झाला. मग आता एक डब्बा रिकामा करून घेतलाय मी आणि त्यामध्ये हे सगळे पॅकेट्स मी ठेवून देणार आहे आणि निवांत जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेस हे सगळं सेपरेट करणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरून ठेवेन. झटपट पसारा जर आवरायचा असेल ना, तर ही एक आयडिया मात्र भारी आहे. एकच मोठा डब्बा वगैरे घ्यायचा आणि त्यामध्ये सगळा जो काही पसारा झालाय तो भरून ठेवायचा. आणि शेवटी आपले अप्लायन्सेस. स्वयंपाक करताना खरकटा हात वगैरे लागलेला असतो आणि वेळच्या वेळी ते काही पुसलं जात नाही. त्यामुळे मग नंतर ते खूप खराब होतात. हे स्वच्छ करण्यासाठी पाण्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकला आणि त्यामध्ये एक सॉफ्ट स्पॉन्ज बुडवून त्याने व्यवस्थित फ्रिज, मिक्सर, मायक्रोवेव्ह सगळं व्यवस्थित पुसून घेतलं. गॅस शेगडी तर काय रोजच्या रोज पुसली जातच होती, त्यामुळे ती एवढी खराब झाली नाही. तर मैत्रिणींनो, सणापूर्वीच्या स्वच्छतेबरोबरच सणानंतरची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची असते आणि ती थोडीशी सिस्टमॅटिकली केली तर सगळं घर आपलं व्यवस्थित झटपट स्वच्छ होतं. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.